तर ईशान्येकडील 5 राज्यांना मुसळधार पावसानं तिथे कहर केल्या। आसामच्या 12 जिल्ह्यांमध्ये सुमारे 60,000 नागरिक सध्या नैसर्गिक आपत्तीशी झुंज देत आहेत। नद्यांना आलेला पूर, भूस्खलन यामुळे लोक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत। बघूया। देशभरात वेळेपूर्वी दाखल झालेल्या पावसानं ईशान्य भारतात दाणादाण उडवून दिली आहे। ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून 5 राज्यात भूस्खलन, पुरामुळे हाहाकार झालाय। मागच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर 60,000 कुटुंब विस्थापित झाली आहेत। घरं कोसळल्यानं लोक उघड्यावरती पडले। मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूरमध्ये सतत पाऊस सुरू आहे। आसाममध्ये 12 जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय। 2 जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालाय। गुवाहाटीत 111 मिलीमीटर तर तेजपूरमध्ये 174 मिलीमीटर पाऊस पडल्यानं भूस्खलन झाल्यानं 9 जणांचा मृत्यू झालाय। बोंडा परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे लोक गाडले गेलेत। आसाममधील लखीमपूर जिल्ह्यात 2 जणांचा जीव गेलाय, तर गुवाहाटीमध्ये 3 मुलांसह 5 जण मृत्युमुखी पडलेत। गोलाघाटमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय, यात एका मुलाचाही समावेश आहे। गुवाहाटी आणि सिलचरमध्ये 10,000हून अधिक लोक पुराने प्रभावित झालेत। महत्त्वाचं म्हणजे गुवाहाटीत 366 डोंगराळ ठिकाणं भूस्खलन संवेदनशील आहेत, त्यामुळे धोका अजून टळलेला नाहीये। सिक्कीमच्या तिस्ता नदीला पूर आलाय। इम्फाळामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय, तर त्रिपुरामध्ये देखील जनजीवन विस्कळीत झालंय। हवामान खात्यानं आसामच्या काही भागांसाठी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर ईशान्येकडील उर्वरित भागांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलाय। इम्फाळसह अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणांकडून बचाव कार्य करण्यात येतंय। I want to tell you one thing, that this time the preparation were more robust and adequate preparation had been carried out. That's why the impact what the Imphal had seen in last year 2024, the condition was not that severe. So people are there on ground and they are seeking the assistance and we are helping them on ground. अरुणाचल प्रदेशमध्ये भूस्खलनामुळे कार रस्त्यावरून वाहून गेली। पूर्व कोमेंग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 वरती हा अपघात घडला। ही कार सेप्पाकडे जात असताना अचानक भूस्खलन झालं आणि त्यात कार वाहून गेली आणि दरीत कोसळली। यात 2 कुटुंबांमधील 7 जणांचा मृत्यू झालाय, तर लोअर सुबनसिर जिल्ह्यात 2 मजुरांचा मृत्यू झालाय। अरुणाचल प्रदेशमध्ये भूस्खलनामुळे कार रस्त्यावरून वाहून गेली। पूर्व कोमेंग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 वरती हा अपघात घडला। ही कार सेप्पाकडे जात असताना अचानक भूस्खलन झालं आणि त्यात कार वाहून गेली आणि दरीत कोसळली। यात 2 कुटुंबांमधील 7 जणांचा मृत्यू झालाय, तर लोअर सुबनसिर जिल्ह्यात 2 मजुरांचा मृत्यू झालाय। मेघालयमध्ये चेरापुंजी आणि मावसिनराममध्ये 47 सेंटीमीटर पाऊस झालाय। 24 तासात भूस्खलन, बुडाल्यामुळे आणि वीज कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झालाय, यात 3 मुलांचा समावेश आहे। तर नागालँडमधील चुमैकेदिमा जिल्ह्यात भूस्खलनामुळे एक भाग कोसळला। ही दरड रस्त्यावरून जात असलेल्या डंपरला आदळली आणि यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। मिझोराममध्ये परिस्थिती काही वेगळी नाहीये। मिझोराममध्ये मागच्या 24 तासात 6 जणांचा मृत्यू झालाय, त्यात म्यानमारच्या 3 नागरिकांचा समावेश आहे। दक्षिण मिझोराममध्ये लॉंगटलाई शहरात मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे भूस्खलनात 5 घरं आणि हॉटेल कोसळले, त्यामुळे लोक अडकले। भूस्खलनात राष्ट्रीय महामार्ग 54 बंद झाला, त्यामुळे मिझोरामच्या दक्षिणेकडे असलेल्या सियाहाशीशी लॉंगलाईटचा संपर्क तुटलाय। नागालँड आणि मणिपूरमध्ये भयावह स्थिती आहे, त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी याचा आढावा घेतला आणि ट्विट करत माहिती दिली। आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री आणि मणिपूरच्या राज्यपालांशी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली। कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलंय। ईशान्येकडील लोकांच्या पाठीशी मोदी सरकार भक्कमपणे उभं आहे। As the news of waterlogging and emerging floods reached us, we quickly responded along with the Assam Rifle columns and we reached affected areas and we had started these operations. हवामान खात्यानं पुढच्या 24 तासांमध्ये
पूर्वोत्तर भारतातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी होईल असा अंदाज वर्तवलेला आहे. मात्र बहुतांश लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत पुढील परिस्थितीचा सामना करण्याची तयारी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.